पाण्यात घेतलाच नाही. रेणापूर सुद्धा नदीला पूर आला असून ही नदी दुतडी भरून वाहत आहे. हे याच वर्षी कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम झालेलं होतं. या पुलावरून सुद्धा हे पाणी जात असून सुद्धा प्रकल्प संपूर्ण भरलेला आहे आणि उलटलेला सुद्धा आहे. त्यामुळं या नदीला मोठा पूर आलेला आहे आणि हे मारुती मंदिराकडं हनुमान मंदिराच्या बाजूला सुद्धा पाणी इकडे मारुती हनुमान मंदिराच्या भिंतीपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि पूर वाढतच आहे. त्यामुळे गावकऱ्यांना विनंती आहे की आपण नदीच्या कडेला राहणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण सावधगिरीने राहावं, कारण आणखी जर पाऊस पडला तर गावात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आजूबाजूच्या शेतीमध्ये पाणी घुसून शेतीचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे आणि या सुधा नदीच्या पाणी शेतात घुसल्यामुळं शेतकऱ्याचं दरवर्षी नुकसान होतं. तर शासनानं या बाबीकडे लक्ष द्यावं. माननीय तहसीलदार साहेब आणि मंडळ अधिकारी, तलाठी तसेच उपविभागीय अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी रेणापूर गावाला भेट द्यावी आणि झालेल्या नुकसानीचं शेतकऱ्याच्या नुकसानीचं सर्वे करावे ही विनंती.